नमस्कार मंडळी. आज मी बनवते उडदाचं घुंट रेसिपी. खानदेश आणि विदर्भात अतिशय आवडीने बनवली जाणारी अस्सल गावरानी चवीची रेसिपी. उडदाच्या डाळीची भाजी. थंडीच्या दिवसात जेव्हा काहीतरी गरमागरम पौष्टिक खावंसं वाटतं, तेव्हा हा पर्याय उत्तम असतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता इकडे मी उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये आपल्याला शिजत घालायची आहे. एक शिट्टीमध्ये आपली डाळ ती पूर्णपणे शिजून तयार होते. आता इकडे दुसरीकडे वाटण तयार करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, बारीक किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर. आपल्याला हे वाटण जाडसर असं दळायचं आहे. आता इकडे वाटण मी दळून घेते आणि दुसरीकडे कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून जिऱ्याची फोडणी द्यायची, मोहरीची फोडणी द्यायची आणि आपण जे वाटलेलं वाटण आहे ते वाटण यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. खमंग असा वास आहे, तो घरभर पसरतो. छान असा वास येतो. आणि यामध्ये आता चिमूटभर हळद घालायची, धणे पावडर घालायचे, थोडा गरम मसाला आपल्याला घालायचा आहे. या पद्धतीने भाजी बनवली ना ती अतिशय छान लागते. आणि आता यामध्ये शिजलेली जी डाळ आहे ती आपण घालायची. डाळ एक शिट्टीमध्ये ना ती पूर्णपणे शिजून तयार होते. आता यामध्ये जे डाळीचं पाणी होतं तेच पाणी यामध्ये मी घालते. आता चवीनुसार मीठ घालायचं. डाळीला उकळी आल्यानंतर आपली जी डाळ आहे ती शिजून तयार होते. छान लागते ही भाजी. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत, भातासोबत आपण खाऊ शकतो.